शरद पवारांनी काल इशरत जहां आणि मालेगाव स्फोटांबाबत 3 वर्षात तुरुंगात टाकलेल्या 19 मुस्लिम तरुणांबाबत केलेल्या वक्तव्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी टीका केली। पवारांचं वक्तव्य म्हणजे दहशतवादी कृत्याला समर्थन देणारा आहे असं तावडे म्हणाले। भाजपच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघ बूथ समिती मेळाव्यामध्ये ते बोलत होते। दहशतवादाला जात नाही, धर्म नाही, तर असा अन्याय एखाद्या व्यक्तीवर झाल्यानंतर त्याच धर्मातल्या जातीतल्या लोकांनी काही कृत्य केलं तर ते समजून घेतलं पाहिजे। एवढंच आम्ही समजून घेतो की पवार साहेब निवडणुका जवळ आल्या आणि वोट बँकचं राजकारण तुम्ही चालू केलं। पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने या प्रकारचं महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब होणारं वक्तव्य हे खरं म्हणजे करता कामा नये। ठाणे जिल्ह्यामधल्या कुपोषणाचं धगधगतं वास्तव झी मीडियानं समोर आणलं होतं। ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरचं कुपोषण हे जाणीवपूर्वक लपवलं जात आहे। यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावर 302 कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली आहे। ठाण्यातील शहापूर भागातलं कुपोषण जाणीवपूर्वक लपवलं जात आहे आणि याबाबत मधुकर पिचडांशी मी स्वतः प्रत्यक्ष बोललेलो आहे आणि एक विशेष कृती दल यासाठी पाठवून या कुपोषणाची खरी आकडेवारी आणि खरी कारणं नजीकच्या काळात आम्ही बाहेर आणू हे पिचड साहेबांनी मला सांगितलंय। आदिवासी विकास खात्यानं आदिवासी समाजासाठी काही चांगल्या योजना सुरू केल्या आहेत, पण त्या आदिवासींपर्यंत पोहोचत नाहीत अशी कबुली आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी दिली। यामधल्या दलालांवरती कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी गावितांशी केलेली ही बातचीत। काही योजना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जातात परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतील यासाठी निश्चितच आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री म्हणून माझा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे। मधली पाण्यामध्ये बचत बसवणार का सर तुम्ही? सर्वात महत्त्वाचे ब्रोकर्स आहेत की मधली फळी आहे ती पोचून देत नाही। वस्तुस्थिती आहे की आतापर्यंत बरेचसे ठेकेदारांचा याच्यामध्ये मोठा हात असतो आणि ठेकेदार पद्धत कशा पद्धतीने कमी करता येईल यासाठी निश्चितच प्रयत्न करता येईल आणि ज्या आवश्यक खरेदी जी आहे अनावश्यक आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अनावश्यक खरेदी होणार नाही यासाठी निश्चितच प्रयत्न त्याच्यावरती निश्चितच कारवाई केली जाईल। मुंबईत